मंडळी, नवी मुंबई महापालिकेतल्या लाच प्रकरणात अटक झालेले उपायुक्त कैलास गायकवाड यांच्या घरातून 38 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत। कैलास गायकवाड यांच्या नावावर नेरूळमधल्या राहत्या घरासह 2 आणखी फ्लॅट आणि त्यांच्या नावावर एक कारही असल्याचं निष्पन्न झालंय। नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना कालच 42,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं। कंत्राटदार दशरथ सुरवते यांनी केलेल्या 21 लाखांच्या कामांची बिलं काढण्यासाठी त्यांनी या 42,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। लाचलुचपत विभागानं काल सापळा रचून त्यांना अटक केली। या प्रकरणात कैलास गायकवाड यांच्या घराची काल रात्री झडती घेतली असता 38 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। दरम्यान कैलास गायकवाडांना बेलापूर न्यायालयानं 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नवी मुंबई महापालिकेतल्या लाचखोरी प्रकरणात अटक झालेले उपायुक्त कैलास गायकवाड हे कोणाचे कलेक्टर होते, त्यांच्या पाठीशी कोण आहेत याची चौकशी झाली पाहिजे अशी खळबळजनक मागणी बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे। नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंडे यांनीही याआधी एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गायकवाडांना काढून टाकलं होतं, मग त्यांना परत का घेतलं, गायकवाड हे कोणाचे कलेक्टर होते, त्यांच्या पाठीशी कोण आहेत याची चौकशी करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे। उपायुक्त होते त्यांना ज्यावेळी या पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे होते त्यांनी त्यांना भ्रष्टाचारामध्ये काढलं होतं, त्यावेळी परत या पालिकेने ठेवायला नाही पाहिजे। आता तो कोणाचा कलेक्टर होता, काय होतं, कोणाचं काय होतं ते आता कळेलच लोकांना पण इथं जनतेला कळलं पाहिजे की कोण मागे आहे, यांच्या कोणाची माणसं ही कशी परत पालिकेत येतात, चौकशी झालीच पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।